मी कधी आजारी असताना एकट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आहे का? हो, मी झाले एकटी, ते पण चक्क 10 दिवस, ते पण आजारी असताना. कारणच तसं होतं, कारण माझ्या पोटामध्ये एवढं भयंकर दुखत होतं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आमच्या 3 दिवसाचा चार्ज म्हणजे त्यांच्या एका महिन्याचा पगार आम्ही दिला आहे. ते पण ॲडमिट नाही झालो आम्ही. सकाळी जायचं, सलाईन लावायचं, माघारी यायचं, संध्याकाळी जायचं, सलाईन लावायचं, माघारी यायचं. त्या मॅडमने आमचा 3 दिवस चार्ज चक्क 10,000 रुपये घेतला. 10,000 म्हणजे आमच्या त्यांचा एका महिन्याचा पगार. त्यांच्या दोस्तांनी मग सजेशन दिलं आम्हाला पुण्याच्या ससूनला जायला. ससूनच्या हॉस्पिटल चांगलं आहे, त्यातनं टेक्नॉलॉजी वगैरे सगळं मशिनी वगैरे खूप छान आहेत. मॅडम डॉक्टर तिथं खूप छान आहेत. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ना, आम्ही ससूनला आम्ही गेलो. मग तिथं मला सांगितले की तुमच्या गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि तुम्ही आत्ता ॲडमिट झाला तर आटोक्यात आणता येईल. तुम्ही जर लेट केलं तरी नंतर तुम्ही आम्हाला काही विचारा येऊ नका, असं सांगताना मग आम्ही ॲडमिट झालो. हो, बरोबर आहे. खरं चेकिंग करताना OPDमध्ये मला एवढा त्रास झाला. मी त्यांना म्हटलं की मला का हा त्रास सहन होत नाही, मला तुम्ही घरी घेऊन जावा, मला ॲडमिट व्हायचं नाही, कारण मरू दे मिली तर घरात, मला का सहन होत नाही. तर ते म्हणले, अगं माझ्यासाठी तर सहन कर, तुला काय झालं तर आम्ही काय करणार आहे. हो, बरोबर आहे. मग त्यांच्या म्हणण्यानुसार मी काळीच घट्ट केलं, मी ॲडमिट झाले. खरं मुलं 2 माझी घरी होती, त्यांना घरी पाठवायला लागलं मला, कारण पोरं मी अशी लहान मुलं होती त्यामुळे मी कशी सोडणार आहे त्यांना एकटं, आणि पोरांना दवाखान्यात जाऊन तरी घेऊन ॲडमिट होऊ शकत नाही. मग त्यांना मी घरी पाठवलं, मी एकटी दवाखान्यात ॲडमिट झाले. माझं पोट दुखायचं आणि सलाईनच्या किट दोन्ही माझ्या हातामध्ये होत्या, सिरिंजच्या. मग ते काय, मग थोडं जरी हात हलवलं की आऊट गेले की पुन्हा आणि त्या सिरिंज घालून घ्यायचं म्हणल्यानंतर ते रडच बरं आहे, कारण दुखणं एवढं बापरे. आणि दुखून माझी पूर्णपणे हालत बेकार होऊन गेली, ती जीव माझा पूर्णपणे पिकळून गेलता. तरीसुद्धा म्हणलं जाऊ दे आता, कसं तर आपण सहन करायचं. ते पण चक्क 10 दिवस. पहिल्या दिवशी दुपारी मात्र झोपले होते, त्यामुळे रात्रभर मला झोप लागली नाही. रात्री एवढी शांतता होती आणि त्याच्यामध्ये ते पुण्याचं ससूनचं मोठं हॉस्पिटल, तिथं सगळं प्रेतं वगैरे, कोण रडायचं, कोण आरडायचं, एवढा आक्रोश, कुणाच्या आईचा, कुणाच्या बायकोचा, कुणाच्या भावाचा, बापरे. रात्रभर ते त्यांचं किंकाळणं, ओरडणं मला ऐकायला अक्षरशः अंगावर काटा येत होता. मला असं वाटत होतं की रात्रीचंच पळवून घरी जावं, काय करणार आहे. लय बेकार अवस्था बाबांनो. आणि ते पण एकटं, आणि धीर द्यायला कोण, म्हणजे बोलायला वगैरे सोबत आपलं कोणी नाही. तरी मग 2 दिवसानंतर तिथल्या औषधानं मला फरक पडला, माझ्या अंगामध्ये जरा जीव आला, माझं दुखणं पूर्णपणे थांबलं. माझं दुखणं थांबल्यानंतर मग मी काय, सकाळ संध्याकाळ मला सलाईन चालूच होत्या. सलाईन संपली की उठायचं बघा आणि दुसऱ्या पेशंटपाशी जायचं आणि त्यांच्या ओळखी, तुम्ही कुठलं, तुमचं काय दुखतं आहे, हे विचार माझं चालूच असायचं, सारखं त्यांचा विचार चालूच असायचं. आणि मी ते म्हटल्यानंतर माझा स्वभाव त्यांना आवडलेला होता, त्यामुळं ते पण मी त्यांनी मला कधी जाणवूनच दिलं नाही. कधी त्यांच्या घरच्यांनी थोडं जेवण घरच्यांना सांगायची की अजून एका पेशंटचं तुम्ही घरचं थोडं खायला जास्त घेऊन या म्हणून. ते स्वतः खायला घेऊन यायचे आणि मला त्या बायका बेडबशी माझ्या यायच्या, बसायच्या, माझ्यासोबत जेवायच्या तिथं आणि त्यांचं खायला आणलेलं मलासुद्धा द्यायच्या. ते म्हणायचं जाऊ दे, आम्ही आहे की तुला. आणि मी पण त्यांना माझं संपली सलाईन की मी त्यांच्यापाशी जाऊन बसायचे. त्यांना काही मदत हवो नको उठायला, माझ्या हातात जरी किट जरी असली तरी मी एका हाताने त्यांची मदत करायची. आणि त्यांनी मला म्हणजे असं मला जाणवूनच दिलं नाही की मी तिथे एकटी होते. परंतु नाही हो, आपलं अंतःकरणाचं जवळ असल्याशिवाय नाही तिथं बरं. आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधीच गेलेलं नाही. आणि इकडं तिकडं कोणाचं बाळाला काय आजारी असली की ती आई मोठ्या रडायची हो. माझ्या अंगावर काटा यायचं, तसं झरझरून डोळ्यात पाणी पण यायचं. लई वाईट अवस्था आहे. दवाखानाही चांगलं नाही की माणसं म्हणतात ना बघा, दवाखान्याची पायरी चढलं म्हणजे माणूस आपल्या हाताला लागतंय का न लागतंय त्याची गॅरंटीच नसते. आणि मी तसल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलते, बापरे. 9-10 दिवस मी कसं काढलं ती माझं मलाच माहिती. हातामध्ये त्या सलाईनच्या किट होत्या, तर मला आंघोळी करता येत नव्हती आणि आंघोळी केल्याशिवाय मला जमतच नव्हतं. मग काय, उजव्या हातात असली की डाव्या हाताने करायची, डाव्या हातात असली की उजव्या हाताने करायची, आंघोळी करायची. कपडे धुवायला तिथं कोण नव्हतं, तसंच पायामध्ये घेऊन कसं तर सावण लावून कशी तर मी कपडे धुवून टाकायची. स्वतःच हातरून पांघरून ते घडी करून व्यवस्थित ठेवायला लागायचं. परत जेवण घ्यायला आणि तिथं नंबर, आणि ती मॅडम यायची द्यायला सिस्टर, तिथं नंबरला लावून जाऊन तिथं उभा राहून जेवण वगैरे घ्यायची. आणि माझ्यापाशी तर कोण नव्हतं, त्यामुळे सगळं बघा. दुसरीकडे कुठल्या तर वाड्यामध्ये चेकिंगला पाठवलं तर स्वतःच ते घेऊन जायचं. मॅडम खवळायची, तुम्हाला जर चक्करून पडला तुमच्या घरच्यांना बोलवून घ्या, तुमचे घरचे नाहीत का.
चेक करून वगैरे पडला, तुमचं दुखायला लागलं तर काय करणार आहे तुम्ही, कुठं जायचं नाही, आम्ही तसं अलाउड तुम्हाला जाण्यात देत नाही. तरीसुद्धा मी त्यांच्या नजर चुकीनं जाऊन माझं काम ते पूर्ण करून यायची, कारण माझ्यासोबत कोणी नव्हतं. कोण येणार आहे, कारण मुलांच्या बशी मला त्यांना थांबवणं गरजेचं होतं. माझी मुलं लहान होती घरात. तसंच काढलो. झालं तिथं बेकार अवस्था आहे हो. कुणाला हातपाय मोडला, ते रक्त बघायचं, अंगावर झुरझुरून काटायचं, डोळे झाकून गप्प बसायचे हो. झालं. आणि एकदा माझं म्हणजे हातपाय असंच म्हणजे आंघोळी करताना का काय कपडे धुताना माझं म्हणजे सिरिंज होती ती आऊट गेल्यानंतर मग मॅडमला म्हटलं माझ्या हातातली सिरिंज काढून त्यात लावा म्हणून. मग मॅडमने ती काढताना थोडं रक्त माझं बी त्या सिरिंज काढताना बाहेर आलं. ते रक्त बघून मला अक्षरशः चक्कर आले. मी तिथंच मांडी घालून खाली बसले. जवळजवळ अर्धा पाऊण तास मला काहीसुद्धा कळत नव्हतं, असं की कुठलंही गरगर लागत व्हायचं, अंगावर काटं यायचं, लय बेकार अवस्था झाली. तर मॅडमनी त्या डॉक्टरनी उचलून दोघींनी मला बेडवरती बसवलं, पाणी वगैरे प्यायला दिलं. मग नंतर थोड्या वेळानंतर मग मला बरं वाटायला लागलं. एवढी बेकार अवस्था झाली. आणि अशा अवस्थेत आपल्याजवळ कोण नाही म्हणल्यानंतर कशी अवस्था होत असेल. लय बेकार हो, लय बेकार अवस्था असते. कसं व्हायचं आणि कसं काय करायचं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये काय बापरे. आणि सगळ्यांची आई कोण यायची, कोण बहीण यायची, कोणाचा नवरा सोबत असायचा आणि मी येडे एकटंच बसायचं. नाही हो, आपली सोबत माणसं असल्याशिवाय काय खरं नाही. लय बेकार अवस्था आहे. आणि ते दुखत असताना तरी देवाच्या कृपेने मी 2-3 दिवसात बरी झाले. आणि मी दुसऱ्या पेशंटची कोण नातलग जवळ नसतील त्यावेळी मी त्यांची नातलग झाली. आणि अक्षरशः 10 दिवसामध्ये जणू काय म्हणजे आपली फॅमिलीच मी तयार केली होती. तिथं येताना बायका अक्षरशः माझ्या गळ्यात पडून रडायला लागल्या होत्या, तू आम्हाला सोडून का चालल्यास म्हणून, आपण 2 दिवस अजून थांब, आमच्या संग तो डिस्चार्ज घे म्हणून. कसं असतं माहीत आहे का, रक्ताच्या नात्यापेक्षा मनाने जोडलेली नाती लई चांगली असतात. बरोबर आहे की नाही. मी 10 दिवस एकटीनं दवाखान्यात कसे काढले ते माझं मलाच माहिती. लई बेकार अवस्था होत्या हो, त्या पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये. हां, ससून हे हॉस्पिटल चांगलं आहे गोरगरिबांसाठी. आणि माझं 10 दिवसात तुम्हाला सांगायचं म्हणजे 10 दिवसात फक्त खर्च 1,500 रुपये आला आहे, 1,500 रुपये 10 दिवसाचा खर्च फक्त. चांगलं आहे की नाही सांगा, गोरगरिबाच्यासाठी चांगलं आहे. आणि मी हो, आणि तिथं रडत गेलते मी आणि हसत मागे राहिले पूर्णपणे बरी होऊन. आणि आजपर्यंत आता 1-1.5 वर्ष झालं मला कसलाही त्रास नाही पोटाचा. मग गोरगरीब असू दे किंवा मोठी माणसंसुद्धा व्यवस्थित, म्हणजे तिथं काही टेन्शन नाही. लेडीज वॉर्ड असतो, जेंट्स लोकांसाठी जेंट्स वॉर्ड असतो. आणि येऊन जाऊन सोबत कुणाला तरी घेऊन जावा, नाही तर माझ्यासारखी अवस्था तुमची पण होईल. बरोबर आहे की नाही. काय तर अडीअडचणी असतात त्यामुळे अडचणी व्हायला लागतं. जरी मी एकटी गेले, मी एवढं दुखत असून तर मी एकटी राहू शकते म्हणलं तर तुम्हीही राहू शकता, लक्षात घ्या. त्यामुळे ससून हे असं हॉस्पिटल आहे की तिथे एकटं जरी माणूस गेलं तरी चांगलं होऊन माघारी हसत येतं, एवढं मात्र आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पुण्यामधल्या लोकांना माहिती आहे ससून हॉस्पिटल कुठं आहे काय आहे, कारण बाहेरच्या लोकांना माहिती नाही. तरीसुद्धा बाहेरच्या लोकांनी जर माझा व्हिडिओ कोणी जर बघितला तर बेलाशिक तुम्ही या आणि ससूनमध्ये ॲडमिट व्हा आणि तुमच्या आजारावरती विलाज करा, ते पण कमीत कमी खर्चामध्ये. हे सांगणं आहे. चला तर बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.